एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज बरेच दिवस झाले यूट्यूबवर ब्लॉग नव्हता येत आहे, तर आता येणार आहे यूट्यूबवर ब्लॉग आणि डेली येणार आहे. कारण ओवीला ॲडमिट केल्यामुळे नाही जमलं ब्लॉग शूट करायला, त्याच्यासाठी सॉरी. आणि मिनी ब्लॉग तर मी केले आहे, जसं मला पॉसिबल होत होतं तसं मी ब्लॉग करत होते. यूट्यूबवर नाही केला, इन्स्टावर केलेला आहे. तर ठीक आहे, तुम्हाला जर बघायचं असेल हॉस्पिटलचा ब्लॉग तर तुम्ही इन्स्टावर बघू शकता. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा मी खूपदा नॉनव्हेज मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा नॉनव्हेजचाच बेत दाखवला आहे. तर आज आपण व्हेजचा बेत बघणार आहे, म्हणजे व्हेजिटेबलमध्ये स्वयंपाक काय होणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला आता बघूया आपण की स्वयंपाक. चहा आणलेला आहे आणि स्वयंपाक करायचा आहे, तर आपण चहा पिऊन घेऊया. आता लाईट लावूया. आई केव्हा आला तुम्ही? मी शुक्र आले आणि इथे मग चहा पितात. पप्पा आलेले भाजी वगैरे घेऊन, मार्केटमध्ये गेले होते भाजी आणायला. ही हिरोईन आली आणि काय आणलं पप्पांनी तुला खायला? भजी. भजी आहे का ते? ओवी सायकल बोल. काय खातोय बाबू? काय दादी? पोंगा 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 बोल, पोंगा बोल. सायकल बोल. तुला आई बोलवते, आवाज द्या. दीदी बोलवते तुला. रवीला बघू कुठली मैत्रीण आलेली. बाय. तू कुठली बाय करते ना बाबू तुला. ए बाबू, पप्पांना सांगते. काय खातोय बाबू? बघ बाबू बरोबर पप्पा पण. ओवी मला दे ना. थँक्यू. तू खा बाबू, तू खा, तू खा. अरे वा. पण याच्यामध्ये डाळ काढून घेऊया. मी 2 वाटी डाळ घेते. त्यामध्ये थोडंसं तर याला छान वॉश करून मी असं भिजू घातलेलं आहे, ज्याच्यामुळे थोडीशी डाळ आपली भिजू राहील. तर आपण पीठ काढलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया चपात्यांसाठी. मीठ तर याच्यामध्ये ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे. पीठ मळून झालेलं आहे. तर याला थोड्या वेळासाठी मळू देण्यासाठी आपण ठेवूया. त्यावर आपण वरणाला फोडणी देऊया. तर आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आता याला आपण छान उकळू देऊ. तर आता तेल टाकू.
मॅगी मसाला टाकायचा. पण नाही आणलाय ना. तर इथे भात लावलेला आहे आणि इथे माझी भाजी होत आली आहे भेंडीची. मी कांदा टमॅटो वगैरे टाकूनच केलेला आहे. आता इथं भात लावून झालेला. आता याच्यानंतर आपण चपात्या करू. यांना सांगतो तू सांगतोय ना, चूप कर. मी बघा कशी चपात्या करते. बाबू बाबू बस कर रे एवढ्या. आता अशी चपाती फुगलेली आहे माझी आणि झालं आहे फक्त ही आणि एकच बाकी सगळे चपात्या झालेल्या आहेत. तर ही लास्ट चपाती माझी झालेली आहे आणि बघा कशी फुगली आहे ही चपाती. ओके, तर आता माझं काम फिनिश झालेलं आहे. तर चला आता या मिरच्या फ्राय करून घ्यायचे. तर मग मी इथे शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडीशी नॉर्मल घालते आणि याच्यामध्ये थोडंसं केसरचं घालते आणि तर मीठ टाकून झाल्यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊ. तर या मिरच्या आणि पोटमध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. कारण डबल डबल नको याच्यातच हो रे बाबू. छान केलेलं आहे आणि हे बघा थोडं थोडंसं फ्राय झालेलं आहे. फक्त थोडंसं फ्राय करायचं बाकी आहे. तर हे झालेलं आहे. तर टाकून देऊया. हे बघा मी सगळं तूप टाकून दिलेलं आहे. त्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे की ज्याने हे छान होईल. आणि तुम्हाला वरून जर मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू पण शकतात. माझ्याकडनं तेल थोडंसं जास्त पडलं आहे पण म्हणजे आपल्या कढई तापायला ठेवलेली आहे आणि शिरा मम्मी बनवतात. त्याच्यामध्ये मम्मीने तूप टाकलं आहे. तर रवा टाकला भाजायला. काय मगर मगर पेला 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 आम्हाला खबर आणि हे ते ड्रायफ्रूट काजू बदाम मनुके त्याच्यामध्ये टाकायला. हे लाल होऊ द्यायचं ना. बदामी बदामी. आणि याला थोडंसं कलर आलेला आहे मरून मरून शेडमध्ये. पाणी ठेवलंय गरम. तर आता हे पाणी याच्यामध्ये टाकते कारण झालेला आहे तो मरूनमध्ये. आणि धूळ बघा किती झालाय. आणि थोडंसं दूध आणि साखर टाकताय. तुळशीचं पान का तो काय प्रसाद आहे का? सत्यनारायण पुजतोय आम्ही आज घरी. या गणपतीत चांगलं झालं तर खरंच करायचं आपलं.
गेल्या गरगर 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 गरगर. आता हे ड्रायफ्रूट मम्मी टाकताय त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके. तर आमचे सगळे व्हेजिटेबल मेनू तयार झालेले आहे. शिरा सुद्धा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.